आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मराठी मंडळ बेंगळुरू साऊथ सविनय सादर करीत आहे एकांकिका स्वयंभेट. लेखन आणि दिग्दर्शन ऋषाली माटेकर. नेपथ्य संध्या गुर्जर. प्रकाश योजना हर्षवर्धन वैद्य. ध्वनी संयोजन मिलिंद कुलकर्णी. कलाकार मानसी तांबेकर, पल्लवी यर्नाळकर, निरंजना बारी, नीता कावतकर, कीर्ती राव, पौर्णिमा कुलकर्णी आणि अजिता पणशीकर. मराठी मंडळ बेंगळुरू साऊथ सविनय सादर करीत आहे स्वयंभेट. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे त्याचं आयोजन करायचं ठरवलं. ते सुद्धा आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना खूप मदत केली बरं का. अगं तसं सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं गेलं, कारण आज जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी सुद्धा सोशल मीडियाने कनेक्टेड आहोतच ना सगळ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात मैत्रिणींना भेटायची ओढ होती. खरं तर म्हणूनच आजचा हा योग सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आजचा कार्यक्रम एवढ्या वर्षांनी इतक्या मैत्रिणी भेटल्यावर काय असणार बरं. पण गेल्या 25 वर्षात आपल्या सगळ्यांचं सर्व चांगलं स्वागत केली. आपण सगळ्यांनी वेगवेगळे मार्ग निवडले. त्यामुळे असं करूया का, आपण ना आपला पुन्हा परिचय करून घेऊया. म्हणजे प्रत्येकाची आपली थोडक्यात माहिती द्या आणि तू सध्या काय करते तेही सगळ्यांना सांगा. आरती तुझ्यापासून सुरू करेल. मी आरती. इकडे येऊन बोलतोस सगळ्यांना ऐकायला. मी आरती आपल्या गावच्या 10वी अ गटीवर का. मी या शहरात राहते कारण ना आमच्या आहोचा इथे केटरिंगचा मोठा बिझनेस आहे आणि हो आजच्या सर्व केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट ही आमच्या आहोनेच घेतलंय बरं का. वर 25% डिस्काउंट दिलाय. तुझ्या शाळेसाठी एवढं तर करायलाच हवं ना. असं म्हणत होते ते. आजच्या जेवणामध्ये काय एक भारी पदार्थ केलेले तुम्हाला सांगते मी. अशी काही
मी रमा म्हणजे आत्ताची सौ रमा आनंद जोशी इथलं आमंत्रण मिळालं आणि विचार करत होते की काय करू, पण माझ्या सासूबाई ना खूप चांगल्या आहेत. त्या म्हणाल्या की जायचं असेल तर जा तू, एकच दिवस तर आहे, काही हरकत नाही. आणि ती साडी त्यांनीच मला दिली निवडून नेसायला. त्यांचं चॉईस ना खूपच उत्तम आहे. हॅलो एव्हरीवन, मी सुश. आय मीन सुशीला. मिस्टर अँड मिसेस रॉय असंच ओळखतात आम्हाला सोसायटीमध्ये. वी हॅव चेन ऑफ रेस्टॉरंट्स ऑल ओव्हर मुंबई. रॉयल क्विझिन्स, यू नो. अलिबाग आणि लोणावळ्याला सुद्धा आमचे रिसॉर्ट्स आहेत. वी प्रोव्हाइड ऑल 5 स्टार सर्व्हिसेस देयर. सध्या मी जुहूला राहते. सी फेसिंग बंगलो आहे माझा. आणि माहितीये का आमचे शेजारी कोण आहेत ते? अगं इथे काय तीच गुण, तीच माती आणि लोकही तीच आणि सुशीलाही तीच बाकी बस. ए आता मी ना बोलतो ए हाय मी रागिणी, ओळखलं ना मला? तीच ती तुमची रागिणी. असं आठवतं ना? अजूनही आठवतं ना तुम्हाला? बरं, सध्या मी मुंबईकरच झाले बरं का. विरारमध्ये स्वतःचा मस्त 2 BHK फ्लॅट घेतलाय मी. विराट आणि मुंबई ते कधीपासून ग? आणि कामाचं म्हणाल ना तर मी डिजिटल मार्केटिंग आणि ब्लॉगिंग करते बरं का. आणि ज्या काही महिला छोट्या उद्योजिका आहेत ना, त्यांच्या व्यवसायाला मार्केट मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन देखील भरवते. तेवढाच त्यांच्या व्यवसायाला आपला हातभार. बरं, त्यातले काही सॅम्पल्स आणले आहेत मी. कुणाला काही हवे असतील तर नक्कीच सांगा हा. आणि आता आपण बोलवणार आहोत आपल्या दुर्गा अय्यर. नमस्कार, मी दुर्गा अय्यर. माझा स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. गेल्याच वर्षी या क्षेत्रातील बेस्ट वुमन एंटरप्रेन्योरचा सन्मान मिळाला आहे मला. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशी दोन्ही डेस्टिनेशन कव्हर करतो आम्ही. मी तुम्हा सर्वांना अत्यंत अभिमानाने सांगू इच्छिते की आय हॅव ऑल फीमेल एम्प्लॉईज इन माय कंपनी. पूर्णतः स्त्रिया चालवत असलेला व्यवसाय असाही मानांकन मिळाला आहे आम्हाला. या पुरुषप्रधान समाजाला आम्ही दाखवून दिलं की ठरवलं तर एक स्त्री सुद्धा कोणताही व्यवसाय करू शकते, थोडी सक्सेसफुली. आणि हो, कुठल्याही पुरुषाची मदत न घेता. आय ट्रूली बिलीव्ह इन वुमन एम्पॉवरमेंट. आतापर्यंत ज्या मैत्रिणींनी आपल्याला माहिती सांगितली त्या सगळ्या जणी उत्तम काम करतात आपापल्या क्षेत्रात. आपल्याला इतर मैत्रिणींचं पण जाणून घ्यायचं बरं का. पण आता जरा उशीर होत चाललाय आणि चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण आपली वाट बघतंय. त्यामुळे आपण असं करूया की उर्वरित ओळखी आपण डायनिंग हॉलमध्ये चालू ठेवूया. ठीक आहे, चालेल. चला.
कसलाही विसावा गेस्ट हाऊस, कसलीही रूम आणि कसलाही बाथरूम, कशी बशी ड्रेस घालेल हे पुरे करू सुशे. काय काम करत बसलेस हे आता? अगं, इतक्या वर्षांनी आपण चौघी शिल्लक मैत्रिणी एकत्र भेटलोय. किती मस्त वाटतंय ना गं? हो ग. आणि तुझा बिझनेस एकदम मस्त चाललाय. टीव्हीवर रोज ऍडव्हर्टाइजमेंट येत असते. खूप अभिमान वाटतो तुझा. हो ग. परवा सासूबाईंची आवडती सिरियल बघत होतो आम्ही. तेव्हा पण आली होती जाहिरात. तेव्हा घरातल्या सगळ्यांना कौतुकाने सांगितलं मी की ही टूर कंपनी माझ्या शाळेतल्या मैत्रिणीची आहे म्हणून. ते कसलं भारी वाटलं का सांगताना. काय सांगते. काही सांगू नको. म्हणजे सासूबाईंच्या आवडीच्या सिरियल बघणारी तू. पण दुर्गा, काही पण तुला हवं ते तू मिळवलंस ना. बरोबर आहे ग तुझं. पण मैत्रिणींनो, इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. कुणाच्याही पाठिंब्याशिवाय इथवर पोहोचणं सोपं नव्हतं. पण मी ठरवलं होतं, करून दाखवायचंच. मग मागे पुढे नाही बघितलं. माझी जिद्द, निश्चय आणि मेहनत ह्याच्या जोरावरच मी हे यश मिळवलं आहे. आज माझी कंपनी देशभरातल्या नामांकित टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या लिस्टमध्ये आहे. आणि याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि तुम्हाला देखील माझ्याबद्दल अभिमान वाटतो हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. हे म्हणजे काय? मग हे कर. पण आम्हाला तरी किती असे स्ट्रगल करावे लागले. माझ्या मिस्टरांचा वडिलोपार्जित वेल सेट बिझनेस आहे. रॉयल क्विझिन इज फेमस फॉर हिज कॉन्टिनेंटल डेलिव्हरी. आम्हाला तर कधी अशी ऍड वगैरे द्यायची गरज पडली नाही. तुम्हाला सांगते, आमच्या बिझनेस गेस्ट लिस्टमध्ये ना फक्त बिझनेस क्लास कस्टमर्स, पॉलिटिशियन्स आणि सेलिब्रिटीज आहेत. अय्या, मग तू पण सेलिब्रिटी झालीस आता आमच्यासाठी. फक्त काय रागिणी, तुझं कसं चाललंय? मिळालं ना तुला मनासारखा नवरा? मनासारखा वगैरे असे काही नसतं. सर्व पुरुष सारखेच. हे, असं काही नव्हतं. मला मिळालंय नवरा कसा असावा ना याची मी आधीच कल्पना करून ठेवली होती. मला ना संसारात बरोबरीचं स्थान हवं होतं. तसंच समान अधिकार आणि आदरही. नात्यात मोकळेपणा आणि स्वातंत्र्य हवं होतं मला. आणि ते सर्व काही मला माझ्या नवऱ्यानं दिले. माझ्या त्या संसारात माझे निर्णय माझे मी घेते. माझं मी कमवते आणि खर्चही करते. माझा नवरा त्यात काही लुडबुड करत नाही. आणखी काय हवं गं सुखी संसारात? अगं पण स्वतःच कमवावं लागतं. स्वतःसाठी खर्च करायला यात कसलं आलंय सुख? अगं, असं कसं म्हणते सुशीला? सुख काय ग? मान्यावर असतं. आता माझंच बघ ना. मला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच माझी आई वाढली. त्यामुळे आईचं प्रेम मला कधी मिळालंच नाही ग. आणि ना हवटाबरोबरची मजा. म्हाताऱ्या आजीच्या साथीने बाबांनी मला लहानाचं मोठं केलं. पण मी 7-8 वर्षाची असताना आजीही देवाघरी निघून गेली. त्यामुळे कुटुंब म्हणायला मी आणि बाबाच. लहानपणापासूनच माझं मन नात्यांसाठी आसवलेलं होतं. त्यामुळे तुमच्या कुणाच्याही घरी आले की तुमच्या आईशी कधी आवर्जून बोलायचं. असं. पण जेव्हा हे स्थळ सांगून आलं तेव्हा मात्र मी लगेच होकार करणार. त्यामुळे आता मलाही माझ्या मनासारखं भरलेलं घर मिळालं. सासू, सासरे, दीर, जाऊ, नणंद सर्वांची मुलं अगदी गोकुळ. जसं हवं होतं तसं. आणि त्या गोकुळाचा मी एक भाग कधी झाले माझं मला कळलंच नाही. दिवसभर घरातले सगळे जण रमा रमा करत असतात. अगं करणारच रमा रमा. हक्काची बोलकरी मिळाली त्यांना. रमा हे कर, रमा ते कर, रमा हे दे, रमा ते दे. आणि आपली वेटपट रमा त्यातच खुश. याच कारणासाठी मी लग्नच नाही केलं बघ. मला माझ्या ध्येयपूर्तीच्या मार्गात कोणतीही अडचण नको होती. आणि त्यात माहित्या वेळेवर नागोबा तर
क्षेत्रात मास्टरची डिग्री घेतली खरी, पण घरी येऊन जेव्हा सांगितलं की मला ट्रॅव्हल्सची कंपनी सुरू करायची आहे, तर सगळ्यांनी हसण्यावारे घेतलं. बाबा तर म्हणाले, स्वयंपाकघरात जेवण बनवणं एवढं सोपं नसतं बिझनेस उभं करणं, आणि त्यात हे ट्रॅव्हलचा बिझनेस स्त्रियांसाठी नाहीच नाही. क्षमता नसताना देखील लहान भावाला सतत पुढे करत राहिले. हे हो ग, आठवते मला. तुझे बाबा भेटले ना की राजूचंच सांगत असायचं. काय सांगू तुम्हाला, कित्येक उद्योग सुरू करून महिन्याभरातच बंदही पाडलाय त्यांनी, आणि वर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवलाय. पण माझ्या बाबतीत मात्र सरळ हात वर केले बाबांनी. सतत पुरुषी अहम नडलाय त्यांना. कधीही कौतुकाने माझ्या पाठीवर हात ठेवावा असं वाटलंच नाही त्यांना. उलट पुढे मुलाचं कसं होईल ह्याची चिंता जास्त. पण हा स्ट्रगल जर तुला नको होता आणि ट्रॅव्हलचाच बिझनेस करायचा होता, तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीज मधल्या कोणत्या तरी टायकोनशी लग्न करायचं होतं. सगळं मिळालं असतं, पैसा, बिझनेस, प्रसिद्धी. माझ्यासारखं तू जाऊ दे गं, त्याला काय समजणार आहे. काय नाही. पण काय ग सुशे, तुझा बिझनेस तुझ्या आवडीचाच नाही का, हॉटेलिंगचा? मला अजूनही आठवतंय, लहानपणी हिला कुकिंगची भयंकर आवड. काय एक एक पदार्थ बनवून आणायची ही डब्यात. हे तुम्हाला आठवत आहे? म्हणजे माझी काय? कोथिंबीर वडी किंवा तिखट पिठाच्या पुऱ्या. हो ग, मस्त. त्यामुळे आपल्याही जेवायचे चोचले पुरवले जायचे. ए मला सांग, तुझ्या रेसिपीज वापरत असतील ना ग तुझ्या रेस्टॉरंटमध्ये, किंवा एखाद्या डिशला तरी तुझं नाव दिलं असेल तुमच्या मिस्टर रॉयल्स यांनी? नाही ग, त्याचं काय ना, बिझनेस टाईप कस्टमर्स आहेत, आणि रॉयल क्युझिन इज फेमस फॉर इज कॉन्टिनेंटल डिशेस. मग काय बाबा, आपली सुशीला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये बसून रोज सुशीच खात असेल. काय ग? हो ना, टॉप क्लास शेफ्स आहेत रेस्टॉरंटमध्ये आणि घरी. उत्तम कुकिंग करतात यात काही शंकाच नाही. आजपर्यंत एक से एक बडखर पदार्थ चाखलेत मी. काहींची तर नावं घ्यायलाही कठीण आहे. तुम्हाला सांगते, जगातली सगळी सुख माझ्या पायावर लोळण घालतात. घरभर नोकर चाकर, पदा दागिना, पैसा, अडका, सगळं सगळं आहे माझ्याकडे. पण काय ग? स्वयंपाकघरात जाऊन कधी काही करू म्हटलं ना, तर ते शक्य नाही. पण ती झाली नोकरांची काम. कधीतरी भाजी भाकरी खावीशी वाटते ग. नोकरा म्हणतो, हे कसलं दारिद्र्याचं लक्ष. मी कुठं जावं, कुणाशी बोलावं, काय घालावं, कसं वागावं, तर सगळ्याचा संबंध थेट स्टेटसशी जोडला जातो. बाहेर पडलं की असं वाटतं सतत कुणाच्या तरी नजरा आपल्यावर लक्ष ठेवलं. ती सेलिब्रिटी आहे ना मी, कधी तर वीट येतो याचा. वाटतंय सगळं सोडून जावं आणि निघून जावं कुठेतरी. पण नाही ग, आता तेही शक्य नाही. त्या सगळ्यांची ना सवय झाली आहे मला, आणि काही वेगळं करायचं धाडसही नाहीये माझ्यात. खरंय ना तुझं? आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन वाटतं की हे असंच आयुष्य हवं होतं का आपल्याला? म्हणजे म्हणायचं काय तुला? मला जे हवं होतं मी सर्व मिळवलंय, आणि स्वतःला सिद्धही केलंय. तसं नाही ग दुर्गा. म्हणजे आता जे आयुष्य आहे त्यात वाईट काहीच नाही, पण हे आणि असंच आयुष्य हवं होतं का आपल्याला? समान अधिकार मिळवण्याच्या नादात त्याबरोबरीच्या कर्तव्य आणि जबाबदारी याखाली मी फार दबून गेले ग. कधी कधी मलाही वाटतं नवऱ्यानं म्हणावं, रागिणी आज इकडे चल, तिकडे चल, हे कर, ते नको करू. पण छे, तो काही म्हणत नाही. आम्ही एकत्र राहतो ग, पण हे स्वातंत्र्य ना, हेच आमच्यात मोठा अडथळा बनलाय बघ. आता कळतं ग,
मी तुम्हाला आठवतंय ती गोड गायची नाही गाणं ते तर कुठंच निघून गेले. आता संसारातच काही सूर सापडते का ते बघते बघ. खरंय, आयुष्याकडनं आपण काय अपेक्षित करत असतो आणि काय घडत असतो. ती पण रमा, तू मात्र खुश दिसते संसारात. अगं, लाड करणारी सासू अँड ऑल. ते खरं तर होई आणि नाही. म्हणजे अगं, माणसाने भरलेल्या घरातच लग्न करायचं म्हणूनच केलं हे सांग. पण प्रत्येक नात्याच्या जबाबदारीला सांभाळता सांभाळताना तारांबळ उठते बघ माझी. सुरुवातीला मी सर्व काही केलं उत्साहाने, पण मग सगळ्यांच्याच अपेक्षा वाढत गेल्या का माझ्याकडून. आणि आता तर सगळेजण गृहीतच धरतात का. त्यातला त्यांचा प्रेमळ हक्क कळतोय मला. कुणाला नाही म्हणणं कधी जमलंच नाही बघ. पण आता नको वाटते ग ती धाव. कधी कधी असं वाटतं मोह मनाला फुलं बागेचा. मोह मनाला फुलं बागेचा, लाल गुलाबी कधी सुगंधांचा. जाई जुईला बघता बघता हळूच सुवास येईल मोगऱ्याचा. सडा वेचता प्राजक्ताचा, काटाही टोचे कधी गुलाबाचा. वा, अजून अजून छान कविता करतेस तू. मी शाळेत असताना तिच्या कवितेच्या वेळी गुणगुणायला मला फार आवडायचं. मला तर वाटतं तिचे 1-2 कविता संग्रह प्रकाशित झाले असतील आणि आपल्याला माहितही नसेल. काय करा मग? हे ग, अगं माझ्या कविता माझ्या बहिणीच्या बाहेर आल्याच नाही तितक्या वर्षात. तर मग प्रकाशित तरी कशा होणार. हे जाऊ दे, चालायचंच. मैत्रिणींनो, आपण इतक्या वेळापासून इकडे बसून गप्पा मारतोय. एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कुठली ग? हेच की आपण आपल्या स्वप्नांच्या महत्वाकांक्षांच्या मागे धावता धावता जीवनातले छोटे छोटे आनंद पणाला लावले. आयुष्यात सगळं काही मिळूनही काहीतरी कमी असल्याची जाणीव कदाचित हीच असेल. कारण सतत आपण स्वतःला दुसऱ्यांच्याच तर नजरेतून पाहत आलोय. अगं पण आतापर्यंतचं जे आपलं आयुष्य आहे ना, ते म्हटलं तर छानच आहे की. आणि त्याच्यासाठी आपण जे करतोय तेही गरजेचंच. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये गेलो आणि पुढेही जात राहणारच. आणि त्यांच्याशी निगडीत असलेली कर्तव्य देखील करत राहूच. हे पण आता काय वाटतं नाहीये, स्वतःसाठी देखील काहीतरी करायला हवं. हो ना, एकदम बरोबर आहे रमणचं. आत्ताच्या या चर्चेतनं ना माझ्याकडे एक कल्पना आहे. ही बघ, देऊया का स्वतःला एक दिवस स्वयंभेटीचा. स्वयंभेट? हो हो, स्वयंभेट. हा दिवस स्वतःसाठी, आपल्यासाठी, आपल्या अंतर्मनाचा ठाव घेण्यासाठी. या दिवशी आयुष्यातल्या सगळ्या चिंता, जबाबदाऱ्या, टेन्शन्स बाजूला ठेवून स्वतःशी पुन्हा ओळख करून घेण्यासाठी. आणि वर्षभर चढवून ठेवलेले सर्व मुखवटे उतरवून मोकळा श्वास घेण्यासाठी. आपल्याला आयुष्याकडनं खरंच काय हवंय हे जाणून घेण्यासाठी. हे पण खरंच करू शकू का आपण असं? अगं का नाही? आपण सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच करू शकतो. एक कल्पनेनेच मला शहारून आलं. हो ना? अगं पण हे करायचं कसं? करायचं कसं? हे मी सांगते. म्हणजे बघा हा, आपण 25 वर्षांनी इथे भेटलो. आजचाच दिवस स्वयंभेट दिवस म्हणून साजरा करू. नाहीतरी सुरुवात तर केलीच आहे ना आपण स्वयंभेटीची. हो ना, तर दरवर्षी याच दिवशी याच ठिकाणी यायला जमेल तुम्हा सगळ्यांना? का ग? अगं, वर्षातले 364 दिवस आपण आपली कर्तव्य, बिझनेस, नातेसंबंध यांना द्यायचा. आणि या 365व्या दिवशी आपण सगळ्यांनी इथे जमून
आणि मैत्रीच्या मुक्तांगणात आपल्या मनाची दारणं खुली करायची. आपल्या अंतरंगाचे पदर उलगडून आपण स्वतःच्या किती जवळ आलोय ना तेही पाहायचं. मग काय आहे मंजूर? मंजूर थांबा, थांबा.